हिवाळ्यामध्ये थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, प्रतिकारशक्ती कमी होते, सांधेदुखी वाढते आणि जुने आजार बळावतात. त्यामुळे हिवाळ्यात हे आजार असणाऱ्या लोकांनी नक्कीच विशेष काळजी घ्या. जसं की हृदयविकार असलेले लोक यांना धोका का वाढतो, तर थंडीमध्ये रक्तदाब वाढतो आणि रक्त घट्ट होतं. त्यामुळे सकाळी लवकर थंडीत बाहेर पडू नका. मीठ कमी खा, नियमित बीपीची तपासणी करा आणि कोमट पाणी प्या. त्याचप्रमाणे अचानक व्यायाम करणं टाळा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मधुमेह असणारे यांना धोका का वाढतो, तर थंडीमध्ये साखर नियंत्रणात राहत नाही आणि जखमा लवकर भरत नाहीत. त्यामुळे यांनी काय काळजी घ्यावी, तर पाय नेहमी उबदार ठेवा, साखरेची तपासणी करा, गोड पदार्थ टाळा, कोमट पाण्याने अंघोळ करा. दमा असणारे लोक यांना धोका का वाढतो, तर थंड हवा श्वसन नलिका आकुंचन पावते. थंड हवेत मास्क आणि स्कार्फ वापरा. धूळ नक्कीच टाळा. त्याचप्रमाणे इनहेलर नेहमी जवळ ठेवा. सांधेदुखी आणि संधिवात असणारे लोक यांना धोका का वाढतो, तर थंडीत रक्तदाब अचानक वाढू शकतो. त्यामुळे यांनी काय काळजी घ्यावी, तर अचानक थंडीत जाणं टाळा. औषधं वेळेवर घ्या. डोके आणि कान झाका. वारंवार सर्दी खोकला असणाऱ्या लोकांनी काय काळजी घ्यावी, तर यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे यांना व्हायरल इन्फेक्शन वाढतं. यांनी काय काळजी घ्यावी, तर गरम पाणी प्या, सूप प्या, आवळा, आलं, हळद यांचा काढा घ्या, पुरेशी झोप घ्या. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असणारे लोक यांना कसा धोका वाढतो, तर थंडीमध्ये बीपी नैसर्गिकरित्या वाढतो. यांनी काय काळजी घ्यावी, तर मीठ कमी खा. त्याचप्रमाणे सकाळी व्यायाम करा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे थायरॉईडचे रुग्ण यांना धोका का वाढतो, तर हिवाळ्यामध्ये थकवा जाणवतो, वजन वाढलेलंच असतं. यांनी काय काळजी घ्यावी, तर वेळेवर औषधं घ्यावी, नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि योग्य आहार घ्यावा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वयोवृद्ध लोक यांना धोका का वाढतो, तर शरीराची उष्णता राखण्याची क्षमता यांची कमी झालेली असते. त्यामुळे यांनी उबदार कपडे घालावेत, गरम पाणी प्यावं. त्याचप्रमाणे आपला कुठं तोल जाऊन आपण पडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिला यांना धोका का वाढतो, तर इन्फेक्शन आणि थंडीचा परिणाम यांच्यावरती लवकर होतो. यांनी काय काळजी घ्यावी, तर जास्त थंड पदार्थ खाणं टाळा, थंडीत बाहेर जाणं टाळा, पोषक आहार घ्या, नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी हे नियम नक्कीच हिवाळ्यात पाळा. जसं की कोमट पाणी प्या, थंडीपासून स्वतःचं संरक्षण करा, सकस आहार घ्या, नियमित झोप घ्या आणि ताण कमी ठेवा. थंडीमध्येही तुम्ही तुमचं आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकता. यासाठी वर दिलेल्या टिप्स नक्कीच फॉलो करा.